गुड आफ्टरनून. आला तू? बफर सोल्यूशन चालू आहे आपला. ठीक आहे. बफर दोन प्रकारचे काल पाहिले होते आपण, ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. व्हॉट इज बफर? द सोल्यूशन विच रेसिस्ट द, जो काय करतो, रेसिस्ट करतो. काय रेसिस्ट करतो? पीएच. द सोल्यूशन विच रेसिस्ट द चेंज इन पीएच. पीएच बदलू देत नाही. जे सोल्यूशन पीएच बदलू देत नाही त्या सोल्यूशनला काय म्हणतात? बफर सोल्यूशन. द सोल्यूशन विच resists the change in pH, drastic change in pH, which resists the drastic change in pH are called as the buffer solutions. The buffer solutions are of two types. One is acidic buffer and second is the basic buffer. What is acidic buffer? Acidic buffer मध्ये काय असतो? It is a weak acid and salt of strong base. Weak acid and salt of strong base. What is basic buffer? It is a weak base and salt of strong acid. Weak base and salt of काय असतो? स्ट्रॉंग ऍसिड. तर असे दोन प्रकारचे आपण पाहिले होते बफर. एक ऍसिडिक बफर असतो आणि बेसिक बफर असतो. ठीक आहे. आणि यानंतर आपण काय पाहिलं? बफर एक्शन झालं का नाही झालं? टुडे वी विल सी द बफर एक्शन. ओके. बफर एक्शन काय असते बघूया. बफर एक्शन म्हणजे बफरची एक्शन. तर यासाठी आपण एक बफर कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल एक वीक ऍसिड आणि त्याची साल्ट पाहू. वीक ऍसिड फॉर एक्झाम्पल ऍसिटेट बफर. या बफरचं नाव काय आहे? ऍसिटेट बफर. इट इज ऑफ ऍसिटिक ऍसिड. कशाचा असतो? ऍसिटिक ऍसिड, वीक ऍसिड and its salt with strong base. याची साल्ट आता कोणासोबत आहे? स्ट्रॉंग बेस सोबत, है ना. ऍसिटेट बफर. या बफरला कोणता बफर म्हणायचा? ऍसिटेट बफर. इट इज अ वीक ऍसिड and its salt of strong base. Weak acid and salt of strong base is called as ऍसिटेट बफर. ठीक आहे, कळलं? आता बफर एक्शन कशी होते असतो? काय चालू आपलं? बफर एक्शन. How this buffer action will take place? We will see now. Okay. ऍसिटेट बफर. सर्वात आधी आपण साल्टला आणि ऍसिडला, दिस इज काय याच्यामध्ये हा ऍसिड आणि ही काय याच्यामध्ये साल्ट. साल्ट आणि ऍसिड असते, दोन्ही असते ना, त्याच्यापासून बफर बनते. तुम्हाला माहिती आहे, काल झालेला आहे. तर सर्वात आधी आपण साल्टला डिसोशिएट करून पाहूया. ओके. द साल्ट इज ऑफ स्ट्रॉंग बेस, सो इट डिसोशिएट completely. Salt is of strong base. Due to strong base, it dissociate completely. कसा dissociate होईल? It gives CH3COO minus plus Na plus. CH3COO minus and what? Na plus. Dissociation of salt will take place in this way. CH3COO minus and what? Na plus. It will be aqueous. कसा असायला पाहिजे? aqu aqu aqu. कसा असायला पाहिजे? aqu aqu. ओके, aqueous. आता वीक ऍसिड कोणता आहे? वीक ऍसिड CH3COOH हा आहे वीक ऍसिड. CH3COOH याला डिसोशिएट केलं तर कसं होते? वीक आहे, पार्शियली डिसोशिएट होणार. साल्ट ही काय होती? साल्ट ही काय? ऍसिड. साल्ट डिसोशिएट कशी झाली होती? कंप्लीटली. बट द ऍसिड डिसोशिएट पार्शियली because it is weak आहे. ऍसिड कसा आहे? It is weak आहे and salt is the strong base. साल्टला कसा बेस आहे? स्ट्रॉंग बेस.
त्याच्यामुळे हा कसा डिसोशिएट होणार, याचे आयन कोणते बनतील, CH3COO मायनस आणि कोणता आयन बनेल प्लस, H प्लस. दोन्ही पण कसे असतील, ऍक्वो ऍक्वो. CH3COO मायनस प्लस व्हॉट, H प्लस. लक्षात. साल्ट कशी डिसोशिएट होते, कम्प्लिटली. साल्ट डिसोशिएट कम्प्लिटली. लक्ष द्या, साल्ट डिसोशिएट कम्प्लिटली. बघा आता इथे लक्ष द्या, साल्ट डिसोशिएट कम्प्लिटली. कम्प्लीट झाल्यामुळे इथं कॉन्सन्ट्रेशन याचं कसं असेल, आता हा कॉन्सन्ट्रेशन विल हाय. Why? Concentration is high. Why? Because salt dissociate completely. कारण salt कशी dissociate होते, completely dissociate झाल्यामुळे याचं प्रमाण कसं असणार, हाय प्रमाण, कॉन्सन्ट्रेशन हाय असेल. वीक आहे हा कसा आहे, आता ऍसिड वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड हा कसा डिसोशिएट व्हायले, वीक ऍसिड डिसोशिएट्स slightly or small extent or partially, slightly, partially, small extent. वीक ऍसिड partially dissociate. म्हणजे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन, आता हा कॉन्सन्ट्रेशन कसा असेल, मग तो कमी डिसोशिएट व्हायला, कमी डिसोशिएट. मग याचं प्रमाण कसं असेल, कमी. स्लाइटली म्हणजे कमी. हे प्रमाण कमी असेल तर मग कोणतं प्रमाण जास्त असेल, हे कॉन्सन्ट्रेशन हाय असेल. ऍसिड मध्ये याचा आणि साल्ट मध्ये याचा कॉन्सन्ट्रेशन काय असेल, हाय असेल ना. ठीक आहे, समजायले इथपर्यंत समजलं. बफर एक्शन आहे बघा, काय बफर एक्शन, याला काय म्हणावं, इट इज कॉल्ड एज बफर एक्शन. समजायले इथपर्यंत, समजायले हो, नो, समजायले हो, राईट, ओके. बफर एक्शन याला काय म्हणावं, इट इज कॉल्ड एज बफर एक्शन. आता आपण काय करतो सांगा, काल म्हटलो तुम्ही बफर सोल्युशन म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये इट रेसिस्ट द चेंज इन पीएच ऑन एडिशन ऑफ. त्याच्यात आपण जरी ऍड केला, काय ऍड करतो आपण, स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस किंवा सॉल्ट पण किंवा वॉटर पण ऍड करतो. स्ट्रॉंग ऍसिड, बेस किंवा काय ऍड करतो आपण, वॉटर. तर याच्यामध्ये आता आपण करू स्ट्रॉंग ऍसिड ऍड करू. इफ वी ऍड स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड टाकू कोणता, स्ट्रॉंग ऍसिड टाकू एखादा कोणता, स्ट्रॉंग ऍसिड ऍडेड करा. स्ट्रॉंग ऍसिड ऍड केला तर लक्ष द्या, ऍसिड ऍड केला तर तो काय प्रोड्यूस करतो, स्ट्रॉंग ऍसिड प्रोड्युसेस. एखादा ऍसिड असतो स्ट्रॉंग ऍसिड, ऍसिड काय प्रोड्यूस करतो, इथे सांगता येतं कोणाला, ऍसिड काय प्रोड्यूस करतो, एखादा ऍसिड आहे तर काय प्रोड्यूस करतो, नाही माहित. ऍसिड असला तर काय प्रोड्यूस करतो, कोणते आयन प्रोड्यूस करतो ऍसिड, नाही माहित. ऍसिड असला कोणते आयन प्रोड्यूस करतो, नाही माहित. H प्लस करतो ना, नाही ऍसिड असला तर, ऍसिड असला H प्लस आयन प्रोड्यूस करतो, प्रोड्युसेस H प्लस आयन. हे बफर आहे बघा, इथपर्यंत आपले बफर आहे, इथपर्यंत काय बफर आहे, बफरची ऍक्शन चालू आहे. इथपर्यंत काय झालंय, बफर आहे, ठीक आहे. या बफर मध्ये आपण काय टाकतो, आता नंतर काय म्हणतो आपण, डू नॉट चेंज पीएच. बफर चेंज करतो का पीएच, डू नॉट चेंज, विच रेसिस्ट द चेंज इन पीएच. रेसिस्ट करतो म्हणजे पीएच बदलत नाही, पीएच बदलतो का, नाही बदलत. किंवा
ऍसिड ऍड केला तर, किंवा बेस ऍड केला तर, किंवा डायल्युशन हा वॉटर ऍड केला तर, डायल्युशनलाच काय म्हणतो आपण, वॉटर. तर या बफर मध्ये आता आपण ऍसिड टाकायलो. हे बफर आहे, आता काय टाकायलो याच्यात आपण ऍसिड टाकायलो. समजायले का बघा, नाही समजलं प्रश्न समजायले, इथपर्यंत समजायले, समजायले हो, राईट. बफर मध्ये काय ऍड करावं लागते आता आपल्याला, वरचं बफर आहे, हा वरचं काय बफर आहे, बफर मध्ये आता काय ऍड करावं लागते आपल्याला, बफर मध्ये काय किंवा काय ऍड करावं लागते, बफर मध्ये काय किंवा काय ऍड करावं लागते सांगा की. आताच म्हणलं मी, बफर मध्ये काय ऍड करावं लागते, पीएच बदलत नाही जरी काय टाकलं तर, हा स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग ऍसिड और बेस और वॉटर ना. ऍसिड टाका तुम्ही, बेस टाका किंवा काय टाका, वॉटर टाका, तरी बदलतो का, नाही बदलतो. तरी त्याचं काय नाही बदलतो, पीएच नाही बदलतो. हे इथपर्यंत बफर आहे, इथपर्यंत काय आहे, बफर आहे. याच्यामध्ये आता आपण ऍसिड टाकायचं, ठीक आहे. बफर इथपर्यंत आहे म्हणजे काय आहे याच्यामध्ये परत सांगा. हे इथपर्यंत बफर आहे म्हणजे बफर मध्ये काय काय आहे, साल्ट आहे आणि वीक ऍसिड आहे. हे साल्ट आहे आणि हे वीक ऍसिड आहे. साल्ट कशी आहे, स्ट्रॉंग बेसची साल्ट आहे. स्ट्रॉंग बेसची साल्ट असल्यामुळे कसं डिसोशिएट होते, कम्प्लिटली डिसोशिएट झाल्यामुळे याचं प्रमाण काय होऊन जाते, हाय कॉन्सन्ट्रेशन. हे कसं होते, ऍसिड वीक ऍसिड कसा असतो, वीक ऍसिड इज डिसोशिएट कंप्लीट होत नाही, स्लाइटली होतो. डिसोशिएट कसा होतो, स्लाइटली. वीक ऍसिड स्लाइटली डिसोशिएट झाल्यामुळे अनडिसोशिएटेड म्हणजे याचं प्रमाण डिसोशिएट नाही झालेलं असतं, म्हणजे याचं प्रमाण कसा राहून जातो, हाय कॉन्सन्ट्रेशन. मग याच्यामध्ये आता आपण ऍसिड ऍड करू, H+ ऍड करू. H+ ऍड केल्या की H+ कोणासोबत कंबाईन होणार बघा, H+ याच्यात टाकणार आपण, या बफर मध्ये आपण हे H+ तयार झाले, हे H+ याच्यात टाकू. दिसायला सर्वांना दिसते, H+ टाकल्या कोणाला जाऊन H+ मिक्स होणार, कोणासोबत, H+ कोणासोबत रिॲक्ट होणार सांगा बरं, सांगता येईल कोणाला. H+ ऍसिड टाकला आपण, त्या ऍसिडचा H+ कोणासोबत रिॲक्ट होणार, नाही सांगता येईल. ऍसिडचा H+ कोणासोबत रिॲक्ट होईल, कोणासोबत होईल रिॲक्ट, CH3CO- सोबत होईल. व्हेरी गुड. कोणासोबत रिॲक्ट होईल, CH3COO-. पण कोणत्या, या वरच्या, इथं पण आहे, इथं पण आहे, CH3CO- इथं पण आहे, इथं पण आहे. पण याला रिॲक्ट होणार नाही, याला रिॲक्ट होणार है ना. का रिॲक्ट होणार याला, त्याचं प्रमाण कसं आहे, हाय आहे, याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. याचं प्रमाण हाय आहे, पण पहिल्यापासून H आहे याच्याकडे H आहे पहिल्यापासून, याला आवश्यकता आहे का याची, नाही. मग H+ रिॲक्ट होणार कोणासोबत, द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO-, that is the conjugate base of acid. हा काय असतो याचा conjugate base, this react with H+ ions aqueous. हा बनवून टाकतो, परत काय बनवून टाकतो, CH3COOH, आणि तो पण कसा बनतो, aqueous. पहा H+ कोणासोबत रिॲक्ट झाला, CH3COO- सोबत. H+ react with CH3COO- and it produced CH3COOH aqueous. काय प्रोड्यूस केला, CH3COOH कसं बनवलं, aqueous बनवलं. कळालं इथपर्यंत, कळालं. हा, काय टाकल्यावर झालं हे, काय टाकलं आपण, ऍसिड टाकला, बरोबर आहे. आता काय टाकू, ऍसिड टाकला, आता काय टाकू, स्ट्रॉंग ऍसिड. आता काय टाकायचं, आता एकतर ऍसिड टाका म्हणतो आपण किंवा बेस.
बेस BAC बेस BASC पाहिजे, BAC नाही काय BASC बेस. आता बघा बेस टाकू का आपण, परत याच बफर मध्ये काय टाकू आता, बेस टाकू. समजा बेस आहे कोणता, स्ट्रॉंग बेस टाकू ना, कोणता आहे एखादा स्ट्रॉंग बेस असेल, जसं स्ट्रॉंग ऍसिड घेतला आपण तसं स्ट्रॉंग बेस ऍड करायला. स्ट्रॉंग बेस ऍड केल्याने बघा याच्यासारखंच स्ट्रॉंग ऍसिड ऍड केलो, असंच काय ऍड करणार आहोत आपण, स्ट्रॉंग बेस ऍड केलो तर तो काय प्रोड्यूस करतो, आता स्ट्रॉंग बेस प्रोड्यूस करतो, काय प्रोड्यूस करतो, स्ट्रॉंग बेस प्रोड्यूसेस, काय प्रोड्यूस करेल, स्ट्रॉंग बेस असला तर OH मायनस करेल. व्हेरी गुड. स्ट्रॉंग बेस काय प्रोड्यूस करतो, OH मायनस आयन्स, OH मायनस आयन्स. मग हे OH मायनस परत बफरला रिॲक्ट होतील, OH मायनस कोणाला रिॲक्ट होतील, परत बफरला. बफरच्या कोणाला रिॲक्ट होतील OH मायनस, आता सांगा बफरच्या कोणाला रिॲक्ट होईल OH मायनस, जे हाय कॉन्सन्ट्रेशन असते त्याला रिॲक्ट होते. हाय कॉन्सन्ट्रेशन हे तर झालं आपलं, हे हाय कॉन्सन्ट्रेशन एक संपलं. अजून कोणता आहे हाय कॉन्सन्ट्रेशन, याचं हाय कॉन्सन्ट्रेशन आहे है ना, हे कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हाय आहे. मग हे CH3COOH रिॲक्ट करते कोणासोबत, OH मायनस आयन सोबत आणि बनवते CH3CO मायनस प्लस काय होतो H2O. इट इज न्यूट्रल होऊन जाते. कसं होऊन जाते, न्यूट्रल. कॉन्जुगेट बेस सोबत रिॲक्ट होते, मग काय बनवते, ऍसिड बनवते परत, आणि हे काय होऊन जाते, न्यूट्रल होते. म्हणजे आपल्याला हे आयन परत भेटतील असे, जे की आयन आपल्याला बफर मध्ये भेटायला होते, बफर मध्ये भेटायला होते तेच आयन परत भेटतील. त्या आयन सोबत परत ऍसिडचे आयन H प्लस रिॲक्ट होतील. हे आयन जे परत भेटले यासोबत परत स्ट्रॉंग ऍसिडचे आयन रिॲक्ट होतील. म्हणजे पीएच काय करतात ते बदलू देत नाही. असं पीएच ला बदलू देते का, नो चेंज इन पीएच, पीएच कॉन्स्टंट असतो, pH will not be changed, thus pH remains same. Why? Because this is salt and this is weak acid. Salt and acid यांचा रेशो, so pH do not change. याच्याने pH चेंज व्हायला का बफरचा, बफर होता आपला, तर या बफरचा pH चेंज होतो का, thus pH do not change, thus pH do not change, pH बदलत नाही. ऑन ऍडिशन ऑफ, जरी काय ऍड केला तरी आपण, on addition of, even on addition of acid, base or what, water, pH do not change even on addition of acid, base or काय, water. समजलं रे, हे इथपर्यंत समजलं, समजलं सर्वांना, समजलं. बफर मध्ये काय काय असतो, साल्ट आणि ऍसिड असतो. तर ह्या आपल्या बफर मधला हा साल्ट आणि हा काय ऍसिड, काल सांगितलं होतं आपण या रेशोला काय म्हटलं होतं, साल्ट आणि ऍसिडचा हा रेशो कसा असतो, कॉन्स्टंट असतो. साल्ट आणि ऍसिडचा रेशो डू नॉट चेंज, रेशो बदलणार का, बदलत नाही. साल्ट आणि ऍसिडचा रेशो डू नॉट चेंज इवन ऑन डायल्यूशन. त्याला आपण याच्यामध्ये वॉटर जरी टाकलं डायल्यूशन केला तरी रेशो चेंज होत नाही. त्याला म्हणतो आपण हेंडरसन हसल-बार्च इक्वेशन. हेंडरसन हसल-बार्च इक्वेशन याचा कसा असतो, कॉन्स्टंट राहतो. हेंडरसन हसल-बार्च इक्वेशन विल बी कॉन्स्टंट. सो the effect this section is called as buffer action. म्हणून या ऍक्शनला काय म्हणू, अशा ऍक्शनला काय म्हणू, इट इज कॉल्ड एज बफर ऍक्शन. समजला का रे, समजला. कोणाला डाऊट, एनीबडी हॅव एनी डाऊट, नो. चला समजला सर्वांना, ईश्वर समजलं, हां समजलं, संजय ओके, नो डाऊट. ठीक आहे, पुढचा पॉईंट घेऊ. बफर ऍक्शन कळाली, सोपा आहे. बफर ऍक्शन, ऍसिड किंवा बेस जरी ऍड केला आपण तर पीएच कसा असतो, पीएच कसा असतो, पीएच जरी ऍसिड आणि जरी बेस ऍड केला तरी पीएच कसा असतो,
बेस किंवा ऍसिड जरी ऍड केला तरी पीएच कसा असतो, कसा असतो, जरी ऍसिड और जरी बेस रिॲक्ट केला तरी पीएच कसा असतो, कसा असतो, कॉन्स्टंट असतो. पीएच चेंज होतो का, डू नॉट चेंज, है ना, पीएच डू नॉट चेंज. सो देयरफॉर इट इज कॉल्ड एज बफर एक्शन. आता आपण पाहू बफर सोल्युशनचे प्रॉपर्टीज आणि ऍप्लिकेशन्स. प्रॉपर्टीज सोप्या आहेत, तेच डेफिनेशन जी पाहिली आपण. बफर सोल्युशनचे प्रॉपर्टीज काय असतात, the same as that we have seen the definition, that is the pH do not change on addition of acid or base or even on addition of water. The pH do not change. This is the properties of buffer. Buffer solution चे properties आणि त्याचे definition same आहे. काय असतात properties, the pH do not change. We have seen the definition, that is pH का होता है do not change. When does the pH do not change? On addition of, जब add जरी केला आपण काय add करतो, on addition of acid base plus काय water, acid base or water. Even on addition of acid base or water, the pH do not change. This is the properties. Now we will see the applications of buffer solution. Buffer solution चे काय होतात, applications, or it is also called as uses. Applications काय असतात, सर्वात आधी पहिला बायोकेमिकल. जे बायोकेमिकल प्रॉपर्टीज असतात किंवा रिॲक्शन असतात, तर बायोकेमिकल मध्ये याचा वापर होतो. बायोकेमिकल, ओके, बायोकेमिकल प्रोसेस. फॉर एक्झाम्पल आपलं ब्लड आहे, ह्यूमन बॉडी, तर ब्लडचा पीएच, the pH of blood is 7.36 to 7.66 7.36 to 7.42. 7च्या वर काय असते, बेसिक असते. ब्लडचा पीएच कसा असतो, बेस असतो 7च्या वर. पीएच ऑफ ब्लड इज किती असतो, 7.36. याच्यात 0.2 पण चेंज झाला पीएच, 0.2 चेंज इन कशात झालं तरी पीएच, 0.2 ने पण काय झालं, ब्लडचं पीएच कमी झालं 0.2 ने पण, तर काय होतं, माणसाला डायरेक्ट डेथ असते. डायरेक्ट काय होतं, डेथ. दिस इज द बायोकेमिकल इम्पॉर्टन्स आहे, याचं ऍप्लिकेशन आहे. सो द पीएच ऑफ ब्लड इज 7.36 to 7.42. Okay, this is important. Whenever the saline solution जे असते, आपण saline लावतो, saline solution जे लावतात, that is the injections. When the saline solutions, that are the injections are given, or injections are intravenous injections, तर तिचा pH मेंटेन करावा लागतो. pH should be काय असला पाहिजे, मेंटेन. बॉडीचा पीएच आपल्या ब्लडचा आणि त्या सलाईनचा पीएच, दोघांचा पीएच कसा असला पाहिजे, मेंटेन असला पाहिजे. पीएच कमी जास्त झाला तर आपल्याला सलाईन सोल्युशन घेता येत नाही विदाउट द पीएच. सो बाय ऑब्झर्विंग द पीएच वी कॅन, बाय मेंटेनिंग द पीएच वी कॅन, saline solution can be applied particular body, that is in the form of injections, inject in the body. So this is the biochemical. In biochemical it is importance. Now we will see the next, second use. Biochemical use कळाला. त्यानंतर second use in agriculture. Agriculture तुम्हाला माहित आहे, ऍग्रीची शेती जी असते, सॉइल्स. Second use in agriculture. In agriculture, what is that? The pH are used. Okay. In blood मध्ये जो pH होता, आता जो झाला ब्लड मध्ये pH जो वापरतात, ब्लड झालं ना आता, ब्लड मध्ये pH वापरतात, कोणता माहिती आहे का? The pH used is H2CO3, हा pH असतो.
बफर. काय चालू आपलं ऍप्लिकेशन ऑफ कोणाचे बफर. तर ब्लड मध्ये जो बफर वापरतो आपण H2CO3 ऍसिड असतो, याची साल्ट कोणती असते HCO3 मायनस, आणि एक हायड्रोजन दिला H2CO3 एक हायड्रोजन दिला तर काय बनतो HCO3 प्लस. कोणत्या आयनमध्ये म्हणतात याचे H प्लस. HCO3 आणि प्लस कोणत्या आयन म्हणतात H प्लस. तर H2CO3 याला म्हणतात कार्बोनिक ऍसिड. इट इज कॉल्ड एज व्हाट कार्बोनिक ऍसिड. दिस इज कार्बोनिक ऍसिड अँड दिस इज साल्ट. हे बफर ब्लड मध्ये पीएच मेंटेन करते. ब्लडचं पीएच मेंटेन करण्यासाठी या बफरचा वापर करतात. समजलं, कळालं? हां, ब्लडचा पीएच वाढू नये म्हणून. ॲग्रिकल्चर मध्ये काय असते? ॲग्रिकल्चर देर आर द बफर्स यूज्ड फॉर ॲग्रिकल्चर दॅट आर द कार्बोनेट्स. काय असतात? बायकार्बोनेट्स, आणखीन फॉस्फेट्स. म्हणून खतं ते काय असतात फॉस्फेट्स. आणखीन ऑर्गॅनिक ऍसिड्स, ऑर्गॅनिक काय असतात ऍसिड्स. सो दीज आर युज्ड इन ऍग्रिकल्चर. In agriculture, these buffers are used, which are those carbonates, bicarbonates, phosphates, and organic acids. These buffers are used in the agriculture. Okay, to maintain the pH of soil. Soilचा pH काय करावा लागतो? pH of soil maintained. The pH of soil is maintained by. कशाने मेंटेन करतात? by. The pH of soil is maintained by buffer. Okay, and to that pH of soil a particular fertilizer is used. एक विशिष्ट फर्टिलायझर, एखाद्या विशिष्ट फर्टिलायझरचा वापर का होतो? कारण तो विशिष्ट फर्टिलायझर सॉइलचा पीएच पाहावा लागतो. आधी सॉइलचा पीएच पाहूनच काय घ्यावं लागतं. सॉइल म्हणजे माहिती आहे तुम्हाला? तर सॉइलचा पीएच पाहूनच काय करावं लागतो, एखादा विशिष्ट फर्टिलायझर देता येतो. तर फर्टिलायझर देण्याच्या आधी पीएच ऑफ सॉइल मेंटेन करावा लागतो. आणि तो कशाने करतो आपण? कार्बन